भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथे गांजाची बेकायदेशीर विक्री उघडकीस आणत राजगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे। दुसऱ्या व्यक्तीला वैद्यकीय कारणास्तव अटक न करता सध्या मुक्त ठेवण्यात आले। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थ विक्रेत्यांवर वचक बसवणारी ठरली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे राजगड पोलिसांनी 31 मे रोजी सायंकाळी 7:15 ते 8:30च्या सुमारास शिंदेवाडी येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे। गोरख साळुंखे आणि संजय कल्याणकर या दोघांकडे गांजा बाळगला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले। तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 2 किलो 284 ग्रॅम वजनाचा वाळलेला गांजा ज्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत 23,000 रुपये इतकी होती तो हस्तगत केला। तसेच गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एक दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली। एकूण 38,000 रुपयांचा मुद्देमाल राजगड पोलिसांच्या ताब्यात आलाय। या प्रकरणात संजय कल्याणकर यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलाय। तर गोरख साळुंखे यास वैद्यकीय कारणामुळे तात्पुरता दिलासा देण्यात आलाय। मात्र गांजा दोघांच्या ताब्यात सापडूनही एकाला मोकळे सोडण्यात आलं असल्यानं स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अनेकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत।